नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आली आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार याची सर्वच महिला वाट पाहत आहे। तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार याची फिक्स तारीख काय या संदर्भात माहिती जाणून घेण्याची राज्यातील महिलांना मोठी आतुरता लागली आहे। तर याच संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। नक्की किती तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे हे जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे सप्टेंबरच्या 15 ते 17 या तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा व्हायला पाहिजे होता। मात्र तसं न करता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये काही ठिकाणी गैरप्रकार झाला आहे। काही महिलांनी डुप्लिकेट अर्ज भरलेले आहे। तर यामध्ये आतापर्यंत 30 गुन्हे दाखल झाले आहे। काही ठिकाणी अशा लोकांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे। तर यामध्ये ऑनलाईन प्रकारचे जे अर्ज भरले गेले आहे त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे। आणि आता यापुढे जे 30 सप्टेंबर पर्यंत नवीन अर्ज भरले जाणार आहे यामध्ये ज्यांनी डुप्लिकेट अर्ज भरले आहे असे अर्ज अपात्र केले जाणार आहे। त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी विलंब होत आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आली आहे। तर मित्रांनो, नवीन नियमावली अंतर्गत ज्या महिलांनी डुप्लिकेट अर्ज भरले आहे असे अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि यामध्ये ज्या महिला अपात्र होतील त्यांना हे पैसे मिळणार नाही आणि ज्या महिला पात्र आहे अशा महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत पैसे खात्यात जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक अपडेट होती, ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।